कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आई, तुझा आशीर्वाद हा वाईटाला मारतो आणि चांगल्याला तारतो असं म्हणतात। तुला तुझ्या भक्तांना अगदी मुलांप्रमाणे जपतेस, म्हणून तर तुला आम्ही आई म्हणतो ना। आई, सूर्याला ना आज तुझ्या आशीर्वादाची फार गरज आहे का? त्याचं मन अगदी नितळ आहे। ते कुठल्याही खोटेपणानं किंवा कपटाने दूषित नाहीये ग। त्याचा खरेपणा आजवर त्याला प्रत्येक संकटातून तारत आलेला आहे। तो प्रत्येक वेळेला इतरांच्या मदतीला धावून आलेला आहे। मग आजच त्याच्या वाटेला हे सगळं का? नाही, हे नाही चालणार। त्याचा खरेपणा ही त्याची ताकद आहे, त्याची पडती बाजू नाहीये। तू त्याला सहज सगळं दे असं माझं म्हणणं नाहीये ग, पण त्याचं हक्काचं घर त्याच्यापासून हिरावून घेऊ नकोस बस। तुला हवं असेल ना तर तू त्याची अगदी कठीणातली कठीण परीक्षा घे ना, पण त्याच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेऊ नकोस, नाहीतर ना तो अगदी खचून जाईल, अगदी कोलमडून पडेल काय तो। देवी आई, तुझ्याशिवाय ना आम्हाला दुसरा आधार नाहीये। आता या कठीण प्रसंगातून तूच काय तो मार्ग दाखव, तूच काय तो मार्ग दाखव। झाडाखाली तेल मातीचा रतीब पाहिला, तुझ्या अडचणीचा उपाय त्याच्याच पोटी राहिला। म्हणजे हनुमान मंदिरासमोरचं झाड, बरोबर, तिथेच तर आपण हनुमानाला तेल माती वाहतो। म्हणजे हनुमान मंदिरासमोरच्या झाडाजवळ माझ्या अडचणींचा उपाय आहे। देवी आई, मला माहित होतं हे कोडं इतर कुणाला सुटणार नाही, पण त्यामुळे हे पैसे ज्याला मिळायचे त्यालाच मिळतात। आता हे पैसे माझ्या सूर्यापर्यंत पोचतील आणि आमचं घर वाचेल। हा भैया बोला की। देसाई, अहो काय किंमत आली त्या सूर्याच्या वाड्याची? विकला गेला का नाही अजून? शत्रू भैया अजून थोडा वेळ लागेल। अहो अजून लिलावाला सुरुवातच नाही झाली। मुहूर्त काढायचा का? मुहूर्त का तुला ही सगळी मस्करी वाटते? एवढ्या गडबडीने मी तुझ्या मागं लागलोय आणि तुझं काय चाललंय रे? ऐक, त्या सूर्याचा वाडा विकून त्याला रस्त्यावर आणायचं म्हणून जीव तडफडतोय माझा, आणि त्यात तू अजून भर टाकतोय बरं का? असं नाही भैया। काय लावलंय रे भैया 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 म्हणायचं आणि आमचीच ठासायची आहे का नाही? जे काय आहे ते लवकर उरकायचं आणि व्यवहार झाला की पुढच्या सेकंदाला मला कळवायचं। हो होय भैया। ठेव। ऐका ना, मी सांगतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मी सांगतो, आपला दादा ना नक्कीच काहीतरी चमत्कार करेल। सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका। तर आता लिलावाला आपण सुरुवात करूया।
आले. कोण आले मालक? अहो ज्या शेठची आपण लिलावासाठी वाट पाहत होतो ते पैशावाले शेठ आलेत. नमस्कार शेठ. या. बसा. अहो अर्धा तास तुमच्यासाठी लिलाव मी थांबवला होता. बरं आता लिलावाला सुरुवात करायची. आपण ज्यांच्यासाठी थांबलो होतो ते लोक आता आलेले आहेत. तर आता आपण वाड्याच्या लिलावासाठी सुरुवात करूया. तर वाड्याची पहिली बोली आहे 10 लाख रुपयांची. देवा काही कर, पण आमचा हा वाडा वाचव. नमस्कार. मी सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. आपण ज्या वाड्याच्या लिलावासाठी या ठिकाणी जमलेला आहोत त्या वाड्याची खासियत मी तुम्हाला सांगतो. हा वाडा गावच्या मध्यभागी असून 8 गुंठ्यामध्ये उभा आहे. वाड्याच्या भोवताली जागा सोडलेली असून भव्य अशी बाग आहे. गावाचं स्टँड असो किंवा पंचायत सगळं काही हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे इथं राहायला येणाऱ्यांसाठी हा वाडा सोयीचा आहे. जागेच्या गोष्टी व्यवहाराच्या वेळी तर होतीलच, पण जागेचा कसलाच घोळ नाहीये. व्यवहार होताच दस्त करून दिला जाईल. वाड्याची पहिली बोली जात आहे 10 लाख रुपये. वाड्यासाठीची पहिली बोली पण लागली. दादाच्या हाती पैसे लागला असतील का? सूर्या काय करतोयस? अरे जीवापेक्षा काय मोठं नाहीये. कुठे लक्ष तुझं? सूर्या, अरे आपली वाट बघणारी माणसं तिकडे डोळ्यात तेल घालून थांबले ती. तेवढा तर विचार कर. सूर्या फक्त तुझा संयम ढळून देऊ नकोस. सगळं चांगलं होईल. चल हळू घे गाडी आता. ते तुळ जळण्याच्या आत मी इथे आले ते बरं झालं. आता ती दिसली की ही बॅग तिथं ठेवते, म्हणजे ती ही बॅग घेईल आणि माझ्या सूर्याला देईल. मस्तच वाटायला या खोल्या हवा जेवण करायचं म्हणून लय मस्त वाटतंय. राहिल्या का हे तर पोट भरून खाल्लं बी जातं आणि खाल्ल्यानं पचतं पण. ती बरोबर आहे, पण लगा रोज मला बायकोची किटकिट. त्याच्यापेक्षा इथं जीवलं तर अंगी तर लागेल. खोल कोणी इथं नसतं म्हणून तुळजाला इथे बोलवलं, तर ही माणसं नेमकी इथंच येऊन बसली. आता ही बॅग इथं ठेवू तरी कशी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.